हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरनं खासदार संजय राऊतांनी अनेक खळबळजनक आरोप केलेत। हनी ट्रॅप अडकल्यामुळे शिवसेनेचे खासदार आणि आमदार फुटले। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। शिवसेनेच्या 4 खासदारांना 16 आमदारांना भाजपने हनी ट्रॅपमध्ये अडकवलं असं त्यांचं म्हणणं आहे। तर महायुती सरकारमधले 4 मंत्री सुद्धा हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा त्यांनी दावा केलेला आहे। हनी ट्रॅपची पाळंमुळं ठाण्यापर्यंत आहे, त्यामुळे संजय राऊतांना बोट नेमकं कुणाकडे दाखवायचंय या चर्चेला आता उधाण आलंय। 4 मंत्री फडणवीस खोटं बोलतायत, त्यांना माहिती आहे 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले। आज मी एक जे ट्विट केलं आहे त्याची सत्यता पडताळून पाहावी देवेंद्र फडणवीस यांनी। आमचे जे खासदार फुटले, जे फडणवीसांनी फोडले असं म्हणतात किंवा अमित शहाने फोडले असे म्हणतात, त्याच्यामध्ये ईडी सीबीआय आहे। त्याच्याबरोबर 4 खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं। आणि कोण तुम्हाला माहिती आहे? तरुण खासदार त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्यावर दबाव आणला आणि मग त्याने भाजपमध्ये जाऊन शुद्धीकरण करून घेतलं। ही या महाराष्ट्राची संस्कृती झालेली। 16 ते 17 आमदार, 4 खासदार हे त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावले। उद्याचा सामनाचा अग्रलेख जरूर वाचा त्या सगळ्या विषयावर। हे जे वेश पालटून जात होते ते एकमेकाला सीडी प्रदान करायला जात होते। रात्री ही बघा तुमची सीडी। हे जे हुडी बिडी घालून जात होते ना आणि मरीन लाईनच्या पुलाखाली भेटत होते काळोखात, आणि मग खिशातून अशी सीडी काढून हे बघा तुमचे लोक, कळलं का? त्याच्यामुळे काही लोकांना दरदरून घाम फुटला आणि त्यांनी पटापट उड्या मारून 4थ्या दिवशी सुरतला रवाना झाले, नाही ते सीडी बाहेर येईल। आणि हनी ट्रॅपची पाळंमुळं ठाण्यापर्यंत कशी पोचली आहेत त्याचं संशोधन करावं। आणि संजय राऊतांच्या या आरोपांवर शिंदेच्या शिवसेनेने पलटवार केलाय। थेट नावं घ्या, पुरावे द्या असं दादा भुसेंनी त्यांना आव्हान दिलंय। तर काँग्रेस सोबत युती मान्य नव्हती म्हणून सरकार पडलं असं उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय। संजय राऊतांना सिरियसली घेऊ नका अशा शब्दात शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी नाव घ्यावं, त्याचे पुरावे द्यावे असं दररोज दिशाभूल होईल एवढीच वक्तव्य ते करत असतात। त्याच्यात हिंमत असेल तर त्यांनी नाव घेऊन उल्लेख करावा, त्याचे पुरावे द्यावेत, जे कोण असेल त्याच्यावर कारवाई होईल। काय झालं, सरकार का पडलं हे मला काय माहित नाही। सरकार एवढ्यासाठीच पडलं की काँग्रेस बरोबर शिवसेनेनं युती करावी हे कोणाच्याही मनामध्ये नव्हतं। शेवटी नॅचरल अलायन्स असली पाहिजे भाजप आणि शिवसेनेची, म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला। कुणी मानलं नाही मानलं तरी मला काय फरक पडत नाही, पण त्यांच्या उठावाची किमया म्हणून पुन्हा एकदा नैसर्गिक अलायन्स सरकार आलं। कोण संजय राऊत म्हणाले, त्यांना काय एवढं सिरियस घेता तुम्ही? रोज काही ना काही वक्तव्य करायची आणि प्रसिद्धीमध्ये राहायचं, हा एकमेव त्यांचा धंदा आहे। देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब त्यांना स्वप्नातही दिसतात, त्यामुळे ते अशा पद्धतीचे आरोप करत असतात। तिकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे। कोणाचा हनी ट्रॅप कोणी तयार केलेला आहे मला माहीत नाही, पण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसनी परवा विधान भवनमध्ये विधानसभामध्ये एक स्पष्ट वक्तव्य दिलेलं आहे। त्यांनी सांगितलं की फक्त एकच कंप्लेंट त्यांच्याकडे आहे, तो म्हणजे नाशिकचा कोणी कंप्लेंट होता, हा फक्त एक अफवा आहे। त्याचप्रमाणे जो त्यांचे खासदार आहेत दिल्लीमध्ये 70-75% खासदार उबाठा सोडण्याची तयारीत आहेत।